महिला सशक्तीकरणाची रणरागिणी स्वर्गीय गीताताई कापगते स्मृती प्रीत्यर्थ साकोलीत रविवार 28 सप्टेंबरला आयोजित रक्तदान शिबिरात 126 जणांनी स्वइच्छेने रक्तदान केले। येथे परिसरात वृक्षारोपण व दिव्यांगाचा सत्कार समारोह आयोजित करण्यात आला होता। सदर आयोजन इंजिनियर सपन कापगते व मित्र परिवार साकोली शेंदूरवाफा यांनी केले होते। आपल्या प्रेमळ स्वभावामुळे प्रत्येक महिलांचे आदर्श व झाशीची राणी म्हणून अभिनयात ओळख असलेल्या महिला सशक्तीकरणाची रणरागिणी स्वर्गीय गीताताई कापगते यांच्या 5व्या स्मृती प्रीत्यर्थ रक्तदान शिबिर, वृक्षारोपण व दिव्यांगाचा सत्कार कार्यक्रमात अतिथी माजी आमदार डॉक्टर हेमकृष्ण कापगते, माजी आमदार राजेश काशीवार, डॉक्टर प्रवीण हांडेकर, जिल्हा परिषद माहेश्वरी नेवारे, ॲडव्होकेट मनीष कापगते, वनिता डोळे, प्राध्यापक गीता बोरकर, डॉक्टर अतुल दोनोडे, डॉक्टर नरेश कापगते, डीजी रंगारी, वेणुधर शेंडे, माजी सरपंच देवेंद्र लांजेवार, गुलाब कापगते, राधेश्याम मुंगमोडे, नरेंद्र वाडीभस्मे, शरद कापगते, नितीन खेडीकर, रवी परशुरामकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। मान्यवरांनी रक्तदान राष्ट्रीय कार्य असून सर्व युवांनी समोर यावे असे मत आज मी तलावाड या ठिकाणी आहे। स्वर्गीय गीताबाई कापगते यांच्या स्मृती प्रीत्यर्थ या ठिकाणी दरवर्षी हनुमान मंदिरामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे। आजच्या कार्यक्रमाचे आयोजक व मित्र परिवार सपन कापगते आहेत। काय सांगाल तुम्ही? आज 28 सप्टेंबर स्वर्गीय गीताताई कापगते यांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही सलग 5 वर्षापासून तलावाड हनुमान मंदिर इथे रक्तदान शिबिराचं आयोजन करतो। या निमित्ताने यावर्षी आम्ही रक्तदान सोबत एक पेड माँ के नाम असं वृक्षारोपणाचा पण कार्यक्रम घेतला आणि जे लढवायू दिव्यांग आहेत त्यांचा पण आम्ही इथे सत्कार केला, ज्यांनी या समाजासाठी एक चांगली सेवा दिली। आम्ही त्यांचा पण इथे आरोग्य वॉरियर्सचा पण इथे आम्ही सत्कार केला। रक्तदान हे खूप श्रेष्ठ दान असतं, सर्वात मोठं दान असतं आणि याची जाणीव मला माझ्या आईनी खूप आधी करून दिली होती। आईनी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते आणि आजकाल ज्या पद्धतीने ॲक्सिडेंट होत आहेत आणि रक्ताचा जो शॉर्टेज आहे तो शॉर्टेज कुठेतरी कमी झाला पाहिजे आणि रक्त हे एक अशी वस्तू आहे ज्याला कृत्रिमरित्या अजूनपर्यंत आपण बनवू नाही शकत आणि ते ह्युमन सेल्सच्या माध्यमातूनच त्याचं आपण संक्रमण करू शकतो आणि बनवू शकतो। तरी नवीन येणाऱ्या पिढीला मी असं सांगू इच्छितो की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करावे। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि त्यामुळे आपल्या नातलगांना किंवा जेव्हा तुम्हाला गरज पडेल त्यावेळेस त्या रक्ताची किंमत सगळ्यांना समजते। आज मी मागील 5 वर्षापासून रक्तदान शिबिर घेतो। माझ्याकडे कित्येक लोक येतात ज्यांना रक्ताची गरज असते, कधी ॲक्सिडेंट होतो, कधी डिलेवरी होते, त्यावेळेस ज्या रक्तपेढींकडे आम्ही मागणी करतो आम्हाला रक्त पाहिजे त्यावेळेस त्यांच्याकडे शॉर्टेज असतो आणि त्याच गोष्टीचा आम्ही इथे एक अनुभव घेऊन हा एक शिबिर आम्ही मागील सतत 5 वर्षापासून चालवत आहोत। धन्यवाद।